परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली। लग्न झाल्यापासून तिचा हॅरेसमेंट, मानसिक त्रास, आर्थिक छळ तिचा केला जात होता। मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील, राहणार गुंडेवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली। माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे। तिला सांगली येथे तिला हिंदू विवाह पद्धतीने मी लग्न लावून दिलेले होते। तरी लग्न झाल्यापासून तिचा हॅरेसमेंट, मानसिक त्रास, आर्थिक छळ तिचा केला जात होता। पहिले एक दीड वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीने काही बोलली नव्हती, पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे, ख्रिश्चनाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार, आमच्या फादर सांगतोय त्या पद्धतीने तू सर्व आचरण कर। तर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात, आचरण करतात। त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसाद करायचा नाही माझ्या मुलगीला, किंवा माझ्या मुलगीवर त्याच्याबद्दल बायडिंग करू नका असं त्यांना सांगितलं। तरी पण त्यांनी वरचीवर हॅरेसमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला त्यांनी वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला। त्या त्रासाला कंटाळून तिने परवा 6/6/2025 रोजी त्यांच्या घरी कुपवाड, यशवंतनगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली। पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आणि तिने त्यावेळेला माझी मुलगी 7 महिन्याची गरोदर होती। तरी तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो, आणि त्यामुळे हॅरेसमेंटमुळे यांची धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घेतला यांनी। असं महाराष्ट्रातल्या, भारत देशामध्ये हे ख्रिश्चन मिशनरींचं हे धर्मांतर जे आहे ह्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये, त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी आहे। आणि मी तशी तक्रार कुपवाड MIDC येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे।